नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सरिता। काल 2 दिवस खूपच पाऊस झाला, म्हणजे पाऊस जोरदार नव्हता पण थेंब थेंब असल्या कारणाने किंवा एक आणि 2 वेळा खूप जोरात पाऊस झाला होता। त्याच्यानंतर आमच्या घरात असं पाणी घुसलं की ते आता नेहमीच घुसणार, कारण की या ठिकाणी नेहमीच गळत असते। आता हे घर कसं काय बांधलंय काय माहीत, इथे नेहमीच किचनमध्ये एवढं तर पाणी नेहमीच जमा असते। तर मुलाला म्हटलं तू पाणी फेकू लागते का, तर तो म्हणत होता मी काही करू लागत नाही, मी फक्त मोबाईल पकडू शकतो। बरं, मी म्हटलं मी झाडून टाकते। पहिलं छान झाडून घेतलं, तिथे खूप सारं पाणी जमा होतं, भांडे वगैरे उचलून घेतले। नेहमीचंच आहे आमचं हे, आणि आता हे नेहमीच राहणार। 4ही महिने इथे पावसामध्ये ते आम्हाला पाणी फेकतच राहणार। आणि हे जीवाणू आता कुठूनही निघते, कुठूनही घरात कुठूनही येणार काय माहीत, पण हे आता निघणारच, कारण की नाली जवळच आहे। आणि यांना पकडण्यासाठी हे मित्र त्यांना पकडण्यासाठी आले, पण याच्या काही हाताला लागला नाही, म्हणून म्हटलं याला थांबून जा, त्याला राहू दे, त्याला काही त्रास देऊ नको, त्याला जाऊ दे। तर तो निघाला बिचारा, आणि जिथून निघाला तिथेच चालला गेला। त्याला आता याला पकडायचं तर होतं मुलांना, पण तो काही त्यांच्या हाती लागलेला नाही। मग तो चालला, कारण की काही लोक याला बघतातच। पण आता हा बघा, हा कुठून आला माहीत नाही, की आम्ही यांच्या घरात राहतो की हे आमच्या घरात राहतं काही समजून नाही राहिलं। आम्ही जेव्हापासून इथं राहायला आलो तेव्हापासून यांची म्हणजे येण्याची सुरुवात जशी छोट्यापासून चालू झाली, तसा हा मोठा साप बघू शकता तुम्ही। आणखी आज पण निघाला। आज म्हणजे आजचा दिवसच काय माहीत कसा काय उगवते की कसा नाही, आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो की कुठून काय येईल घरामध्ये, काही सांगता येत नाही। कारण की आमचं एकटं घर आहे इकडल्या बाजूने, आणि घराच्या बाजूला पूर्णपणे कचरा आहे। तरी पण आम्ही खूप अशी व्यवस्था केली आहे की घरात साप वगैरे येऊ नये, कारण की खूपदा असं झालं आहे की घरात साप वगैरे खूपदा आले आहेत। तर आम्ही आता दार वगैरे तिकडचे बाथरूमच्या साईडचं जे दार आहे ते लावूनच ठेवतो नेहमीप्रमाणे। पण हा कुठून आला, नाली आहे तिकडच्या बाजूने मागच्या साईडनं बाथरूमच्या, तर त्या नालीने आला की काय माहीत नाही। तर साईडचे भाऊ म्हणत होते की तुमच्या घरी साप आलाय। तर खरंच अचानक बघायला गेले तर तो तिथे येऊनच होता, आणि बघा कसा बघत होता। काहीतरी खाऊन असल्या कारणाने तो काही जात नव्हता, तर मग पकडणेवाल्याला बोलवलं। पकडणेवाल्याला बघताच तो आतमध्ये चालला गेला, बघू शकता। तो चालला तिथे गुंडाच्या साईडने गेला, आणि तिथे बीळ असल्या कारणाने तिथे जाऊन फसला। हा बघा, पकडणेवाल्याला बोलवलं या दादाला, पण याला बघताच तो आतमध्ये चालला गेला। आता या सापायचं काय करायचं काही समजून नाही राहिलं। जसं आता पाऊस पडतो तसं हा बाहेर निघतो। चला मग, पहिले किती छान असं दिसायचं माणूस, आता जसं आता आपलं वय होत जातं तसं आपण वयानुसार काही ना काहीतरी बदल होत जातो। तसंच झालं आहे माझ्यासोबत। आता सेकंड डिलिव्हरी झाली आहे, सेकंड डिलिव्हरीच्या याच्यानुसार माझे केस इतके पातळ झाले आहे। पहिले तर पातळ होतेच, तेवढे काही दाट वगैरे नाही आहे, पण आता खूप केस गळायला लागले। आणि हे बघा, लहान होते हे दोघंही जण, जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा हे दोघंही खूप लहान होते, तर असा डान्स यायचा नेहमीच राहायचा। आणि आता हे दोघं एकामेकाला म्हणजे बघतात, खेळतात, तर मोबाईल बघत राहतात। पण जेव्हा मोबाईल नव्हता किंवा मोबाईलचं यांना ॲडिक्शन नव्हतं, तर आता बघा असं नाचत होते पहिले। पण आता यांना नुसतं मोबाईल हवा असतो, मोबाईल घेतला की लागतात मोबाईल बघायला। पण तरी पण मी कमी प्रमाणात मोबाईल देते, तरी पण हा आला की मोबाईलच बघतो। ही सुद्धा मोठी झाली आहे, तर हिला पण मोबाईलच हवा असतो। यांचा डान्स असाच असायचा, आम्ही यांच्यासोबत असंच खेळत राहिला, येतात हे असेच खेळत राहणार। आवडल्यास व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।